एकदा तर असं सांगितलं की पाणी सोडून तुम्हाला काय पाहिजे ती मागा. झेडपी शाळांची अवस्था काय आहे आपल्या भागामध्ये? हा तर ओबीसींच्या अन्याय पण महिलांच्या उभी अन्याय. या गटामधील सर्व कार्यकर्ते पूर्वी राष्ट्रवादीचं काम करायचे, परंतु नेत्यांच्याकडून तशी त्या प्रमाणात कामं झालीच नाहीत. हा तर ओबीसींच्या अन्याय पण महिलांच्या उभी अन्याय. माझे हात तुम्ही बळकट करा, या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी तुम्हाला कटिबद्ध राहीन. राज्यामध्ये खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रंगत जी आहे ती कुठेतरी रंगात आल्याचं आपल्या या ठिकाणी बघायला मिळते. युतीमधीलच खरं तर ही लढत या ठिकाणी कुठेतरी महायुतीमध्ये ही लढत होताना आपल्याला बघायला मिळते. खरं सातान्यूच्या माध्यमातून आपण गावोगावी जे जिल्हा परिषद गट आहेत या गटांमधील मतदारांचा कौल नक्की काय म्हणतोय हे आपण खरं तर जाणून घेत आहोत. आज आपण आहोत की वाटाळा स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि इथं ह्या गावातील वाटाळा स्टेशनमधील मतदारांचा कौल काय सांगतोय, मतदाराजा काय म्हणतोय हे आपण जाणून घेत असतानाच काही उमेदवार आहेत, उमेदवार या ठिकाणी प्रचारानिमित्त आले असताना आपण त्यांच्याकडून नक्की जाणून घ्यावं की नेमकं काय विजन आहे, कार्यकर्ते काय म्हणतायत, मतदाराजा काय म्हणतोय, कसा प्रतिसाद मिळतोय ते आपण जाणून घेणार आहोत. काही वाटाळा स्टेशनच्या पंचायत समिती गणातून आपण खरं तर ही निवडणूक लढवत आहोत भाजपच्या माध्यमातून. भाजप शिवसेनाची या ठिकाणी युती झालेली आहे. नेमकं कोणतं विजन घेऊन आपण या रणांगणात उतरला आहात? नमस्कार, मी अनिता अरुण भुटे बोलते. मी आमदार महेश शिंदे साहेब आणि खासदार रणजितसाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून मी ही लढाई लढवत आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरेन. सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन. खरं तर जनतेचा विकास करण्यासाठी या पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी खरं तर हे निवडणूक लढत असल्याचं ताईंनी सांगितले. कार्यकर्ते काय आपल्यासोबत आहेत प्रचारामध्ये, खरं तर व्यस्त प्रचारामध्ये असताना देखील काय नक्की त्यांचं म्हणणं आहे, मतदारांचा कौल काय म्हणतोय, काय नक्की विचार काय आहेत? जिल्हा परिषद गट हा ओबीसी आरक्षण सुटलेला आहे. या ओबीसी आरक्षणाच्या जागेवर एक कुणबी असा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि आमदार महेशदादा शिंदे त्याचबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनी आपण ओबीसींच्या हक्काची जागा ओबीसींनाच सोडायची हा विश्वास ठेवून त्यांनी ही जागा ओबीसींसाठी सोडली. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी वाटाळा स्टेशन गणातून सौ अनिता अरुण भोईटे या निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. आमचं विजन आहे ही युती भाजप, शिवसेना, RPI मित्रपक्षाची युती आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही वाटाळा स्टेशन आणि वाटाळा स्टेशन गटाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ सुनीता धनाजी मोहिते या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि अनिता अरुण भोईटे या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत. तर ही जी लढाई आहे वाटाळा जिल्हा परिषदेचा गट आहे या गटामध्ये खरं तर बघितलं आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे यांच्यामध्ये खरं तर ही लढत आहे. परंतु नेमका मागच्या काळामध्ये विकास कामं नक्की काय झालेत किंवा मतदारांचं नक्की कौल काय आहे, काय नक्की सांगतायत? मागील काळामध्ये विकास कामं झाली? मागील काळाचा विचार केला तर वाटाळा स्टेशन गट हा कायम दुष्काळी गट आहे. या गटामधील सर्व कार्यकर्ते पूर्वी राष्ट्रवादीचं काम करायचे. या गटामधील सर्व कार्यकर्ते पूर्वी राष्ट्रवादीचं काम करायचे, कारण इथली अपार्यता वेगळी होती. आज वास्तविकता बघितलं तरी जनतेनं बहुमत दिलं, प्रचंड जनरेटा दिला, परंतु नेत्यांच्याकडून तशी त्या प्रमाणात कामं झालीच नाहीत. आज आम्ही कोरेगाव तालुक्यातील महेश शिंदे साहेबांच्या कार्यक्षेत्रात फिरतो त्यावेळी तिथली कामं बघितली. आमच्याकडं 2.5-3 लाख रुपयाचा निधी म्हणजे आम्हाला खूप मोठा वाटायचा. ज्या वेळेला नलडेवाडी असेल, बिचुकले असेल, देऊर असेल, या गावातील सिमेंट रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे बघितले तो कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलेली कामं तिथं दिसून येत आहेत. त्यामुळं आमच्या या दुष्काळी भागातील जनतेनं एकमुखी निर्णय घेतला. जलनायक रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जननायक महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं. जलनायक रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जननायक महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या सुनीता धनाजी मोहिते यांच्या धनुष्यबाणाचा प्रचार आणि त्या ताकदीनं त्यांना बहुमत देऊन भविष्यात जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हा गट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला जर आपल्या गटाचं प्रतिनिधित्व झालं तर 100% खात्री
की त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळू शकतो. त्यामुळं आम्ही सर्व जनतेनं फुल ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच पंचायत समिती गणामध्ये सौ अनिता अरुणराव भोईटे यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दिलेली आहे आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ. या दोन्ही उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय करणे आणि त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पाठवणे हे आमचे काम आहे. या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम उत्तर कोरेगावच्या राहिलेल्या ह्या 8 गावांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो 100% मार्गी लागणार याची आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही महेश शिंदे आणि रणजितदादांच्या पाठीशी ठाम आहोत. दादा खरं तर हा वाटाळा जिल्हा परिषद गट आहे. या गटामध्ये शशिकांत शिंदे असतील, खासदार नितीन काका असतील, आमदार मंत्री मकरंद पाटील असतील, त्याचबरोबर रामराजे देखील आहेत. हे सगळ्यांची फौज असताना एकटे महेश शिंदे या ठिकाणी लढत आहेत. सोबत रणजित निंबाळकर नक्की आहेत, परंतु नक्की मतदारांपर्यंत महेश शिंदेचे विचार तुम्ही कसे पोहोचवतात? खरं तर हा मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे, तुम्हाला सर्वांना ते माहीत आहे. आणि ओबीसी महिलांचा ज्या वेळेला राखीव होतो त्यावेळेला इथनं ओबीसी महिला निवडून देणं गरजेचं होतं, त्यांना उमेदवारी देणं गरजेचं होतं. हा तर ओबीसींच्या अन्याय पण महिलांच्या उभी अन्याय, हा तर ओबीसींच्या अन्याय पण महिलांच्या उभी अन्याय, हा तर ओबीसींच्या अन्याय पण महिलांच्या उभी अन्याय. कारण खालची सीट ओपनची होती, ती महिला लढणारच होती आणि ती लढत असताना ओबीसीची जी वरची सीट आहे म्हणजे जिल्हा परिषदेची सीट आहे त्याच्यावर सुद्धा आता आक्रमण करायचं चाललं आहे असं आमचं मत झालं. महेश शिंदे दादांनी हा चांगला निर्णय घेतला की इथं खरोखर ओबीसी असणारा जो भटक्या विमुक्त जातीमधनं येतो, एका बेलदार समाजाच्या गौंडी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला इथनं उमेदवारी दिली. इथं खरोखर ओबीसी असणारा जो भटक्या विमुक्त जातीमधनं येतो, एका बेलदार समाजाच्या गौंडी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला इथनं उमेदवारी दिली आणि सर्वसामान्य माणसांना कसा न्याय भेटेल असं ह्या दृष्टीनं त्यांनी हे पाऊल उचललं. आणि आमच्या सगळ्याच्या मागणीनुसार आम्ही जी सीट मागितली भाजपकडं की आमच्या काकी यांना तुम्ही भाजपमधून तिकीट द्या, आम्ही युती करून इथं लढणार आहोत, ते सुद्धा आमचं म्हणणं मान्य करून आम्हाला इथनं निवडणुकीसाठी त्यांनी चान्स दिला. ह्या चान्सचं आम्ही भविष्यात तर योग्य पद्धतीनं त्याचा निकाल घेणारच आहोत. पण माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की जर तुमच्याकडं पैसा असेल, तुमच्याकडं वरिष्ठचे ताकद असतील तर तुम्ही कुठल्याही सीटवर अतिक्रमण करताय, दुसऱ्या गटातून इथं उमेदवारला असताय हे बरोबर नाही. कारण ह्या 26 गावात तुम्हाला एक ओबीसीचा नेता किंवा सर्वसामान्य ओबीसी तुम्हाला भेटला नाही. 26 गावात तुम्हाला एक ओबीसीचा नेता किंवा सर्वसामान्य ओबीसी तुम्हाला भेटला नाही. तुम्ही फक्त पैसा बघून जर तिकीट देत असाल तर या सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या ह्या ओबीसी सारख्या जे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आत्तापर्यंत होते, आम्ही ओबीसी BC समाज खरं तर सत्तेसोबत होतो, ह्या आधीच्या युतीसोबत त्यांच्या आघाडीसोबत होतो. पण जर असा आमच्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय ओबीसी आणि BC कधी सहन करणार नाहीत. राहिला प्रश्न इथल्या, तुम्ही मगाशी जो विचारला की इथल्या समस्या सुटल्या का, तर इथल्या समस्या 25 वर्ष 30 वर्ष त्याच आहेत. ह्या समस्या कधी छोट्या मोठ्या झाल्याच नाहीत. म्हणजे छोट्या झाल्या पण मोठ्या झाल्या की छोट्या झाल्या की मोठ्या झाल्या. ह्यांनी फक्त काय केलं की आम्हाला खेळवत राहिलं. 25 वर्ष पाण्यासाठी आम्ही संघर्ष केला. 25 वर्ष आम्हाला इथं फक्त भाषणामध्ये एकच सांगत होतं की ह्या वर्षी तुमचा पाणी प्रश्न मिटणार आहे. एकदा तर असं सांगितलं की पाणी सोडून तुम्हाला काय पाहिजे ती मागा. म्हणजे इथला आमचा परिस्थिती अशी करून ठेवले. एकतर आम्ही हा मतदारसंघ आमच्यासाठी असा नौका आहे, आम्ही लोकसभेला माडामध्ये, विधानसभेला फलटणमध्ये आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला कोरेगावमध्ये, लोकसभेला माडामध्ये, विधानसभेला फलटणमध्ये आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला कोरेगावमध्ये. आणि आत्तासुद्धा म्हणजे इथं तिकडचे उमेदवार लादून आता आम्हाला आमचा जरी प्रश्न विचारायचा असेल, मांडायचा असेल तरी आम्हाला परत भाडेखोरात जावं लागेल. म्हणजे अशी परिस्थिती इथं ह्या नेत्यांनी करून ठेवली आहे. आमच्याकडे दुर्लक्ष होते असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि माझी विनंती आहे ह्या सर्व जनतेला की आपण खरोखर ज्या ओबीसींच्या घटकावर जे आरक्षण दिलेलं आहे, ओबीसींसाठी ज्यांनी इथं बाबासाहेबांच्या ज्या संविधानमधून ज्यांनी आरक्षण दिलं अशा महेशदादांच्या उमेदवाराला इथनं बहुमताने निवडून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती राहील सगळ्यांना. आणि सोबत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार
अनिता काकी यांना सुद्धा बहुमताने निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन. नक्कीच खरं तर गेल्या 25 वर्षांमध्ये अन्याय झाला आहे आणि तो अन्याय रोखण्यासाठी करता आम्हाला ही निवडणूक लढवायची आणि जनतेचा विकास करायचं मत खरं तर या ठिकाणी व्यक्त करत आहेत. तर काय सांगाल, कोणतं विजन घेऊन होतं? ॲक्च्युली गेले 50 वर्ष झालं माझं कुटुंब वाटा स्टेशनच्या राजकारणामध्ये आहे. आणि या राजकारणामध्ये असल्यामुळे शांत संयमी राजकारण म्हणून माझ्या कुटुंबाची ओळख आहे. मला या गावचे शेतीचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, लघुउद्योगांचे प्रश्न असतील, हे सगळे घेऊन याच्यामध्ये उतरायचं आहे. तरी मी रिक्वेस्ट करतो सर्व लोकांना, शैक्षणिक ह्याच्या माध्यमातून माझे हात तुम्ही बळकट करा. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी तुम्हाला कटिबद्ध राहीन. माझे हात तुम्ही बळकट करा. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी तुम्हाला कटिबद्ध राहीन. महेश शिंदे साहेब असतील, रणजितदादा असतील, यांच्या माध्यमातून मोठी मोठी विकास कामे आपण आणण्याचा प्रयत्न करूयात. आता मी या छोट्याशा खेड्यातून पुण्यामध्ये नोकरीसाठी गेलो, तिथून माझा बिझनेस स्टार्ट केला. तर मला या छोट्याशा खेड्यातल्या शैक्षणिक ज्या काय प्रॉब्लेम्स असतील, उद्योग प्रॉब्लेम्स काय असतील, याचं योग्य पद्धतीनं नियोजन करायचं असेल आणि हे योग्य नियोजन करण्यासाठी आपल्या हातामध्ये प्रशासन असणं खूप गरजेचं आहे. आपण या सर्व बाबी लक्षात घेता तुम्ही जेवढे आमचे हात बळकट करताल तेवढा आपण या भागाचा सर्वांगीण विकास करूयात. आपण दादांनी बोलताना ज्यावेळेस ज्या पद्धतीने सांगितलं की हा जो भाग आहे तो खरं तर त्रिशंकू भाग आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या मतदारसंघामध्ये हा भाग मोडला जातोय. खरं तर गेल्या 25 वर्षापासून काय विकास रखडला का नक्की भागाचा आणि कोणता विकास तुम्ही करणार आहात? माझा जो अजेंडा असेल तो पूर्णपणे शेती, पाणी आणि शिक्षण या गोष्टींवर असणार आहे. आज तुम्ही पाहताय झेडपी शाळांची अवस्था काय आहे आपल्या भागामध्ये, शाळांची अवस्था काय आहे आपल्या भागामध्ये. आज आपण दिल्ली बघितलं असेल, मुंबईमध्ये बघितलं असेल, तर गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच मुलं फ्री शिक्षण घेत आहेत, CBSE घेत आहेत, ICSE बोर्डातून शिक्षण घेत आहेत. आपण त्या सर्व सुविधा ग्रामीण भागामध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात. या सर्व सुविधा माझ्या गोरगरीब जनतेला मिळाल्या पाहिजेत आणि आपण त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून विकासात आपण हात आमचे बळकट करूयात. राहिला प्रश्न उद्योगांचा, आज तुम्ही पाहताय महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, गुजरात घेतलं तुम्ही, महाराष्ट्र असेल, छोट्या छोट्या गावांमध्ये लघुउद्योग आलेले आहेत. का तर तिथं विजनरी लीडर्स आहेत. विजनरी लीडर्स असल्यामुळे छोट्या छोट्या गावांमध्ये लघुउद्योग आल्यामुळे महिला सक्षमीकरण असेल, छोट्या छोट्या उद्योगांना बाकीची लोक असतील, या सर्वांना छोटा छोटा रोजगार मिळत आहे. आणि या रोजगाराच्या माध्यमातून आपल्याला जसं म्हटले होते की तुम्ही खेड्याकडे चला, तसं आपण खेड्यांमध्ये जर आपण योग्य पद्धतीने जर प्रगती केली तर आपल्याला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही आहे. आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, आज तुम्ही शहरांमध्ये पाहताय की हवेची क्वालिटी काय आहे, एक्युआ काय आहे. आपण गावामध्ये राहून जर उद्योग वगैरे आणलेत तर त्या उद्योगांमध्ये इथं राहून आपली प्रकृती चांगली राहू शकते, हवामान चांगलं राहू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गही आपण आपला चांगला ठेवू शकतो. भागांचा विकास झाला पाहिजे. ज्याप्रमाणे शहरं प्रगतशील झाले त्याचप्रमाणे जो ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भाग देखील विकसित झाला पाहिजे असं खरं तर या ठिकाणी मत व्यक्त केलं जात आहे. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचं विजन घेऊन आपण खरं तर या प्रचार करताय? दोन्ही उमेदवार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार असे निवडले आहेत की आम्ही म्हणजे सौ अनिता अरुण भोईटे ह्या भारतीय जनता पार्टीच्या आणि जिल्हा परिषदेला सुनीता धनाजी मोहिते हे शिवसेनेचे, त्यांचं निशाणे आहे धनुष्यबाण. हे दोन्ही उमेदवार असे आहेत की केवळ राजकारणापुरते म्हणजे निवडणुकीपुरते मर्यादित न राहता लोकांच्या काही निवडणूक झाल्यावर काही सर्वसामान्य लोकांच्या समस्या असतील त्या सोडवतील असे सर्वसामान्य कुटुंबातील दोन्ही उमेदवार आहेत. सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न सोडवणारे हे उमेदवार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. जे करून ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि ह्या विकासाच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी कुठेतरी प्रगती या ग्रामीण भागाची व्हावी असं या ठिकाणी मत व्यक्त केलं जात आहे. हा होता खरं तर वाटा स्टेशन गावातील जे प्रचाराच्या दरम्यान खरं तर व्यस्त असलेले सगळे कार्यकर्ते होते, उमेदवार होते. या ठिकाणी यांच्याकडून आपण खरं तर या ग्राउंड रिपोर्टद्वारे खरं तर यांचं मत काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतलं, आपण बघितलं. कॅमेरामॅन सचिन सह मी मंगेश कुंभार, वाटा स्टेशन.